नमस्कार मित्र हो, स्पर्धागुरू ESP या आपल्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, काल पोर्टलवरती एक प्रसिद्धीपत्रक टाकण्यात आलेलं आहे। प्रसिद्धीपत्रक महत्त्वाचं आहे। महत्त्वाचं यासाठी की त्याच्यामध्ये जे काही आपला कन्व्हर्टेड राऊंड आता लागणार आहे तर त्याबाबतची जी काही कार्यवाही चालू आहे त्याबाबत आपल्याला त्यांनी अपडेट दिलेला आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर कन्व्हर्टेड राऊंड ची स्थिती सध्या कुठपर्यंत आलेली आहे आणि त्याची कार्यवाही कुठपर्यंत पूर्ण झालेली आहे याबाबतचा सविस्तर माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे। सुरुवातीलाच आपण ह्या आधी क्लिअर करतोय की याच्यामध्ये मुलाखत यादी, त्यानंतर 10% पदभरती कपात होती ती, त्यानंतर 2017ची शिक्षक भरती, तर याबाबत या बुलेटिनमध्ये काहीही सांगण्यात आलेलं नाही। हे बुलेटिन हे पूर्णतः कन्व्हर्टेड राऊंड संदर्भात आहे। आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे पहा की पहिल्या मुद्द्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की माजी सैनिक हे जे समांतर आरक्षण होतं त्याच्या ज्या जागा कॅन्डिडेट न मिळाल्यामुळे कन्वर्ट होणार होत्या तर त्यासाठी परवानगीही मिळालेली आहे आणि पुढची जी कार्यवाही आहे ती कार्यवाही चालू आहे, त्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे आणि जी काही आरक्षणास पात्र असणाऱ्या उमेदवारांची माहिती आहे तीही मागवलेली आहे। म्हणजेच माजी सैनिकाच्या जागा की ज्या समांतर आरक्षणामध्ये जास्त असतात तर त्यासाठी साधारणतः पूर्णतः परवानगीही मिळालेली आहे आणि त्याच्या पुढची जी कार्यवाही आहे ती इथं चालू आहे। त्यानंतर मुद्दा राहतो तो म्हणजे भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त। साधारणतः प्रकल्पग्रस्ताचे उमेदवार मिळतात परंतु भूकंपग्रस्ताचे मिळत नाहीत, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये शेवटचा भूकंप होऊ नये साधारणतः 20 ते 25 वर्ष होऊन गेलेली आहेत, त्यामुळं भूकंपग्रस्ताच्या जागा ह्या रिक्त राहत असतात। परंतु त्यासाठी काही क्रायटेरिया आहेत की त्या सरळ त्या वर्गाच्या तो जो काही प्रवर्ग असेल त्या प्रवर्गामध्ये कन्वर्ट होतात की त्यानंतर भूकंपग्रस्त टू प्रकल्पग्रस्त होऊन त्यानंतर त्याचा जो प्रवर्ग आहे त्या प्रवर्गामध्ये जातात। तर हे याबाबतचं स्पष्टीकरण या मुद्द्यामध्ये दिलेलं आहे। आता यामध्ये बघा, समांतर आरक्षणातील उर्वरित रिक्त पदांसाठीची प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी दिली आहे। गुणवत्तेनुसार आरक्षण व विषय न्याय पात्र उमेदवार उपलब्ध आहेत किंवा नाहीत याबाबत पुनश्च खात्री म्हणजे पुन्हा एकदा खात्री करून सदर रिक्त जागांपैकी 10% जागा राखून उर्वरित प्रकल्पग्रस्त या समांतर आरक्षणातून व तदनंतर प्रकल्पग्रस्त समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध होत नसल्यास त्या सामाजिक प्रवर्गातील अन्य उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्याबाबत निर्देश आहेत आणि त्याबाबतची कार्यवाहीही चालू आहे। म्हणजे डायरेक्ट प्रकल्पग्रस्त तो जो काही प्रवर्ग आहे तिथं कन्वर्जन न होता त्याच्यामध्ये म्हणजे भूकंपग्रस्त टू डायरेक्ट तो प्रवर्ग असं न होता भूकंपग्रस्त टू प्रकल्पग्रस्त आणि त्यानंतर तो प्रवर्ग असं कन्वर्जन होणार आहे। तर ह्या दोन असं म्हणूया की क्रायटेरियामधून जे कन्वर्ट होणार आहेत जागा त्या सर्व जागा ह्या येतील। याच्यामध्ये अंशकालीन असेल किंवा खेळाडू असेल तर त्याबाबतचा उल्लेख हा इथं दिलेला नाही। तर या दोन प्रवर्गामधून जे काही कन्वर्जन होणार आहे जागांचं तर त्याबाबतची कार्यवाही ही जलद गतीनं चालू आहे आणि लवकरात लवकरच आपल्याला जी काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उर्वरित रिक्त पदांसाठीची जी काही यादी आहे ती यादी ही लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आपल्याला हे माहिती आहे की याद्या तयार झाल्यानंतर त्याची पुढची प्रोसेस असते ती म्हणजे काही त्याच्या टेक्निकल टेस्ट घेतल्या जातात, तांत्रिक चाचण्या घेतल्या जातात, तर त्याच पद्धतीनं तेही साईड बाय साईड काम चालू आहे। त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर म्हणजे अगदी ह्या पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला ह्या याद्या नक्कीच पाहायला मिळतील। पुन्हा आपण हे सांगतो की याच्यामध्ये मुलाखतीचा कुठेही उल्लेख नाही किंवा 2017ची जी राहिलेली भरती आहे त्याबाबतही काही नाही किंवा रयत हे एक खूप मोठा मुद्दा झालेला आहे सध्या, तर त्याबाबतही काहीही माहिती आपल्याला बुलेटिनमधून देण्यात आलेली नाही। परंतु कन्व्हर्टेड राऊंड तरी आपला सद्यस्थितीमध्ये पुढे जात आहे आणि आपल्याला लवकरच त्याच्या याद्या ह्या पाहायला मिळतील। आशा करते तुम्हाला हे सर्व समजलं असेल, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण आपल्या चॅनलवरती TET आणि टेटसाठी लागणारा जो कंटेंट आहे तेही एक्झाम ओरिएंटेड, पॅटर्न ओरिएंटेड की जेणेकरून तुम्हाला त्या टाईपचं गणित असेल किंवा मराठी असेल, इंग्लिश असेल त्या टाईपचे तुम्ही प्रश्न सोडवल्यानंतर तुम्हाला परीक्षेमध्ये त्याच प्रकारचे प्रश्न हे नक्कीच पाहायला मिळतील आणि ते तुम्हाला सोपे जातील, सोडवता येतील। तुमचा जो काही सध्या अभ्यास चालू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या आपल्या व्हिडिओची नक्की मदत होईल, कारण आपले व्हिडिओज हे ट्रिकने असतात। ट्रिक्स असेल, लक्षात कसं ठेवायचं, काही विशेष टिप्स असतील तर
याचा उपयोग करूनच आपले व्हिडिओ आहेत, त्यामुळे तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये याचा नक्कीच उपयोग होईल. त्यामुळे नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. त्यामुळे तुमचा स्कोअर नक्कीच वाढेल आणि तुमची जी काही स्कोअर आहे, तुम्हाला जो अचीव करायचा स्कोअर आहे त्याच्यापर्यंत पोहोचायला तुम्हाला नक्कीच आपल्या चॅनेलची मदत होईल. तर पुन्हा भेटूया असाच नवीन कंटेंट घेऊन. तोपर्यंत थांबूया इथेच.